एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट होते। शिवतीर्थेवर ही भेट होणार आहे। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, ही भेट खूप महत्त्वाची आहे। काय नवीन युतीची बीजं रोवली जाऊ शकतात का महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? तुम्ही कसं बघता या भेटीकडे? नाही, एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे। येथे सगळ्या पक्षाचे नेते एकमेकांना राजकारणा पलीकडे जाऊन वेगळ्या विचारधारेचे असले तरी भेटत असतात, चर्चा करत असतात। आणि राज ठाकरे साहेबांकडे तर सर्वच नेते जात असतात। मग त्यांचा एक संवाद साधण्याचा किंवा एक नातं जपण्याचा एक वेगळा असा त्यांचा ढाचा आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीही जातात, त्यांच्याकडे उदय सामंत गेलेत। सर्व पक्षाच्या नेत्यांची उठबस किंवा ये जा असते। याचा अर्थ राजकीय काही साठालोटा आहे किंवा युती आहे असं कधीच नसतं। आणि त्याच्यामुळे आता जर शिंदे साहेब त्यांच्याकडे जाणार असतील किंवा आले असतील तर त्याचा निश्चितच आनंद आहे। एका मुद्द्याकडे लक्ष वेधतो, कारण राज ठाकरे गेल्या काही दिवसात सातत्याने भाजपवर टीका करतायत आणि एकीकडे आता एकनाथ शिंदे भेटायला येत आहेत। नाही, एक लक्षात ठेवा, शेवटी एकनाथ शिंदे साहेब हे जुने स्नेही त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची विचारधाराही एक राहिलेली आहे। बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले दोन्ही नेते आहेत। हिंदुत्वाचे विचार आवाज करते एकाच विचारधारेतून त्या ठिकाणी आलेलं नेतृत्व आहे। आणि त्याच्यामुळे जर मुंबईचा विकास असेल किंवा काही चर्चा करायची असेल, कारण शेवटी राज ठाकरे साहेबांनी मुंबईची चिंता असते। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी मुंबईच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देत आहेत। शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत। त्याही संदर्भात मुंबईच्या संदर्भात त्यांच्या काही संकल्पना असतील, काही मांडायचं असेल तर भेटू शकतात। परंतु या भेटीचा लगेच अर्थ काही राजकीय गणित कलबत होऊन त्या ठिकाणी मांडली जात आहेत की काय, असं बोलणं फार घाईचं होईल। प्रवीण दरेकरजी, तुम्ही अगदी सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलेलं आहे। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, कुठलाही नेता कुठल्याही पक्षाचा एकमेकांना भेटू शकतात, संवाद साधू शकतात, त्यात गैर काही नाहीये। आपण बघतोय की